आपले ब्लँकेट. आणि मी इकडे तयारी करत आहे सकाळी 5:30 वाजता. 5:30 वाजता मी पण उठलो. किती वाजता उठलं ग मी? हो, आज सहस्रांशू लवकर उठला. तो पण उठला 5:30ला. म्हणजे अक्षरशः ही खूप चांगली गोष्ट आहे, पण अक्षरशः मला उचलून खाली घेऊन जावं लागते सहस्रांशूला. पण आज सहस्रांशू उठला. व्हेरी गुड बॉय. लवकर झोपलो पण होतो मी. हा, लवकर काल झोपला पण सहस्रांशू. मला दाखवते आता मी सहस्रांशू. गुड मॉर्निंग. आता मी हाच ड्रेस वेअर करून ट्रॅव्हल करणार आहे. नेहमी ड्रेस चेंज करून ड्रेस अजून खराब होतात, म्हणून मी तोच ड्रेस घातलेला आहे आणि आता आम्ही निघत आहे. तर बघा, सकाळी सगळं हॉटेलमध्ये बंद होतं. हॉटेल डोअर पण सुद्धा आम्ही ओपन केलेला आहे. कोकण टू पुणे हा प्रवास सुरू झालेला आहे आमचा. आता आम्ही रिटर्न आमच्या घरी जाणार आहे पुण्याला. तर पुण्याला आम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचू. सगळं ट्रॉफिक पुण्यातलं हे सगळं अंदाज घेऊन आम्ही विचार केला की 1 पर्यंत तर नक्कीच पोहोचूनच जाऊ. तर आता आहे बघा कसं घनदाट जंगलमधून आपली फक्त एकच गाडी जाताना आपल्याला किती भीती वाटत असेल ना. आम्हाला खरंच भीती वाटत होती, म्हणजे मला स्पेशली वाटत होते, कारण का आजूबाजूला काही चहलपहल नाही आहे आणि कोणीच नाही आहे. 5:30 वाजता म्हणजे सकाळीच निघालो ना 5:30ला, म्हणजे खाली उतरेपर्यंत आम्हाला 5:45 वगैरे झालेच असतील. तरी पण रस्त्यावर असं कोणी होतं नाही. आणि मग थोड्या वेळाने असा उजेड झाला आणि तेव्हा कुठे मनाला शांती मिळाली. प्रवासासोबत आपल्याला खूप सगळ्या आठवणीसुद्धा आपण सोबत घेऊन जातो. तशाच याही प्रवासामध्ये आम्ही आमच्या भरपूर सगळ्या छान आठवणी पण सोबत घेऊन चाललेलो होतो. आणि बघा रस्त्याने किती छान वातावरण आहे. ढगं अक्षरशः खाली आली अशी आपल्या स्वागतासाठी असं वाटत होतं. आणि ढगातनं हात फिरवताना सुद्धा असं वाटत होतं की किती छान वातावरण आणि किती छान ढग आपल्या हातातून चाललेत. तर सहस्रांशू मला म्हणत होता की मम्मी हे बघ वॉटर किती वाहत आहे. आणि खरंच तिथे ना इतकं पूल भरून वाहत होता. म्हणजे खरंच भीतीदायक वातावरण असते. पावसाळ्यामध्ये जरा जपूनच प्रवास केला पाहिजे. आणि आता आमची इथे दोघांची धमाल मस्ती सुरू आहे. बोर झालेलो होतो, काय करणार, म्हणून व्हिडिओ पण शूट करत होतो. आणि सोबत आम्ही खूप सगळे शॉट काढले, सहस्रांशू आणि मी. सहस्रांशू तर आधी झोपलेला होता, त्यानंतर सहस्रांशू उठल्यानंतर पण सहस्रांशूसोबत शॉट काढले. त्याआधी पण मी खूप सगळे शॉट काढले. तुम्ही बघितले असेल आणि नसेल बघितले तर चॅनलवर जाऊन नक्की बघा. भरपूर सगळे आम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले आहे. पूर्ण प्रवासामध्ये मी टोटल आय थिंक 52 शॉर्ट मी 1 डेमध्ये अपलोड केलेले आहे. एवढा मी प्रवासामध्ये शॉर्ट काढलेले आहे बसून. तर आता हे आमचा फेमस टनेल आलेला आहे पुनावलेचा. इथून क्रॉस होणं म्हणजे डिफिकल्टच असतं, पण आज ट्रॉफिक नव्हती म्हणून मी हा व्हिडिओ काढून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की काही ट्रॉफिक वाटली नाही. आणि समोरच थोडं गेलं तर ॲक्सिडेंट झालेला होता तिथे कारचा, 2 कारांचा. तर तिथे त्यांचं ते डिस्कशन सुरू होतं, म्हणजे इन केस म्हणजे ते भांडणच म्हणायचं ते सुरू होतं त्यांचं. तुमने यहाँ से क्यों ली, तुमने वहाँ से क्यों ली गाडी, असं ते त्यांचं सुरू होतं. तर हा ॲक्सिडेंट म्हणजे असं काही खूप मोठा नव्हता, पण गाडी एकमेकाला धडकलेल्या होत्या. तर हे सगळं झाल्यानंतर मी घरी पोचली. घरी पोचल्या मी ड्रेस चेंज न करता किचनमध्ये आधी गेली आणि मसाले भात आणि कढी करण्याचा बेत ठरवला, कारण की 2-3 दिवस कंटिन्यू बाहेरचं खाणं झालेलं होतं. तर मी म्हटलं आता श्यामला की बाहेरून नको मागू, मी घरीच गेल्यानंतर काहीतरी खिचडी वगैरे करते. पण खिचडी करण्याच्या नादामध्ये मग मला वाटलं की चल आपण मसाले भात कढीच करून घेऊ. थंड वातावरण आणि पाऊस पण होता बाहेर. तर मग मी आता इथे मसाला रेडी करून घेत आहे मसाले भातासाठी. आणि सोबतच मी कढी पण करणार आहे. तर कढी आणि काय म्हणते मसाले भातासाठी ते दोन्ही मसाला एकच होऊन जातो. तर आता मसाले भाताला फोडणी घालते. आणि हो, हा ड्रेस मी का चेंज नाही केला, कारण की जर मी ड्रेस चेंज केला असतं तर एकदम मी रिलॅक्स मोडमध्ये गेली असती आणि मग माझ्याकडून काहीच काम झालं नसतं, कारण की ट्रॅव्हलिंग करून मी पण थकली आहे. तर आता इथे मी खडे मसाले आणि थोडेसे मटर, आलू असं सगळं टाकून मी आता थोडाफार म्हणजे असं साधा आणि झटपट होणाराच मसाले भात करत आहे, जास्त काही नाही. आणि बाकी सगळे जे आपले मसाले रेग्युलर मसाले असतात ते ॲड केले मी. आणि लवकर आणि झटपट होणारा मसाले भात मी आता इथे रेडी करत आहे. तुम्ही कशा पद्धतीने मसाले भात करता ते माझ्याशी नक्की शेअर करा. प्रत्येकाचा मसाले भात करण्याची ही पद्धत वेगळी असते. माझी पण पद्धत वेगळी आहे, पण हे जेव्हा आपल्याला एकदम कंटाळा येतो ना त्यावेळेसचा माझा असा मसाले भात असतो, म्हणजे झटकीपट असा पटकन बनणारा, पण हा पण टेस्टीच बनतो. मी यामध्ये थोडं दही पण ॲड करत असते.
तुम्ही मसाले भातामध्ये दही ॲड करता का सांगा, कारण की माझ्या साईडला म्हणजे करायची दही वगैरे ॲड, तर मग मला सवय आहे दही वगैरे ॲड करायची, तर थोडंसं ना इन्हॅन्स टेस्ट होते त्याची. जास्त आंबट नाही होत पण चांगली येते टेस्ट, क्रीमी पण छान बनतो मसाले भात. मला तर खूप आवडतो असा मसाले भात. आणि तुम्हाला कसा मसाले भात आवडतो मला कमेंट करून सांगा. आता इथे मी कढी फोडणी टाकण्याची सुरुवात केलेली आहे. तर कढी पण माझी साधीसुधीच आहे, जास्त काही मी त्यात मसाले ॲड नाही केले. जे वाटण मी आता केलं होतं ना ते आणि कढीपत्ता बस, आणि मीठ आणि हळद एवढंच टाकून मी पटकन झटपट फोडणी देणार आहे. आणि तुम्हाला सांगते ही कढी इतकी छान झाली होती ना, जेव्हा आपण घाईघाईत काहीतरी गोष्ट बनवतो ना ती इतकी छान बनून जाते कधी कधी. तर तसंच काहीतरी माझ्यासोबत झालेलं होतं. ही कढी इतकी छान बनली. आणि बाहेर पाऊस सुरू होता आणि पावसास सुरू असताना गरम गरम कढी बघायला खरंच खूप छान वाटते. तर श्यामला पण खूप आवडली, सासरांशीला पण ही खूप आवडली आहे कढी. तर झालं आता माझं कढी आणि मसाले भात रेडी झालेला आहे. आता ह्या दोघांना जेवण देऊन देते आणि निवांत मी पण थोडंसं खाऊन आराम करते. तर आजचा दिवस असा आमचा गेला, कोकण टू पुणेचा प्रवास. त्यानंतर घरी आल्यानंतर छान गरमागरम पावसामध्ये गरम गरम जेवण. तर असा आमचा 5:30 वाजतापासूनचा पूर्ण दिवस असा आहे. आता 12:30-1 वाजलेला असेल. आणि आता इथे माझा मसाले भात रेडी झाला. तोपर्यंत मी माझा ड्रेस चेंज करून येऊन जाते आणि सासरांशूला खायला देते. आणि सासरांशू म्हणतो की मस्त झालेला आहे. श्याम आल्या ते पण ऑफिसला बसले होते, त्यांची मीटिंग सुरू झालेली होती, तर मी त्यांना तिथेच जेवण दिलेले आहे. तर असा असतो आमचा कोकण टू पुणे किंवा पुणे टू कोकणचा प्रवास. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.